So now you can crack any interview just remembering this सिंपल सिस्टम डिझाइन. तुम्ही कोणतीही हाय लेवल सिस्टम डिझाइन करू शकता, ज्यामधून तुम्हाला तुमचा फ्लो लक्षात येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा क्लायंट सेंड्स द रिक्वेस्ट टू युअर ॲप्लिकेशन आणि त्यानंतर आपल्याकडे एक इम्पॉर्टंट एज येतो, तो म्हणजे DNS सर्व्हर. त्यानंतर कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क आणि लोड बॅलन्सर फॉर हँडल द रिक्वेस्ट फ्रॉम युअर सर्व्हर. किंवा जर तुम्ही मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चरवरती काम करत असाल तर गेटवे सर्व्हिस. त्यानंतर आपल्याकडे एक लेअर येतो, तो म्हणजे आपला ॲप्लिकेशन, जिथे आपला ॲप्लिकेशन सर्व्हर प्रेझेंट असतो. आणि त्यानंतर आपल्याकडे एक इम्पॉर्टंट लेअर असतो त्यामध्ये, तो म्हणजे आपला डेटाबेस. आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट डेटाबेस असतो, तो म्हणजे आपला प्रायमरी डेटाबेस असतो. आणि जेव्हा डेटाबेस होतोय तेव्हा त्या केसमध्ये तुम्ही 3 इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे डेटाबेस रेप्लिकेशन, दुसरी गोष्ट म्हणजे डेटाबेस बॅकअप आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डेटाबेस पार्टिशनिंग. ह्या ज्या आहेत ह्या बेसिकली टेक्निक्स आहेत ज्या डेटाबेसला ऑप्टिमाइज करतात. आणि त्यानंतर आपला ॲप्लिकेशन जेव्हा कम्युनिकेशन करतोय डेटाबेससोबत, तिथे एक इम्पॉर्टंट लेअर होतो, तो म्हणजे कॅशे. कॅशे जो आहे तो इन्क्रीज द परफॉर्मन्स फॉर युअर ॲप्लिकेशन ॲट डिक्रीज द लेटन्सी. जेव्हा तुम्ही रीड ऑपरेशन करताय त्या केसमध्ये यू शुड हॅव अ कॅशे आणि राईट ऑपरेशन्स जे आहेत ते डायरेक्टली तुमच्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतील. इथे बाकी भरपूर साऱ्या कॅशे टेक्निक्स आहेत ज्या तुम्ही ॲड करू शकता. पण हे जे आहे हे सिंक्रोनस कम्युनिकेशन आहे डेटाबेसमध्ये. पण आपल्याकडे असिंक्रोनस कम्युनिकेशन पण असतं, जिथं आपण मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर किंवा सर्व्हिस टू सर्व्हिस कम्युनिकेशनसाठी क्यूज किंवा मेसेजिंग टूल्स जे आहेत ते आपण यूज करतोय. या केसमध्ये मोस्टली आपण RabbitMQ किंवा Kafka हे जे ॲप्लिकेशन्स आहेत हे असिंक्रोनस कम्युनिकेशनसाठी यूज करतोय. आणि नेक्स्ट जी गोष्ट आहे ते आपली वर्कर नोड्स. वर्कर नोड्स जे आहेत ते प्रोसेस युअर डेटा अँड स्टोअर इन द डेटाबेस. यासाठी वर्कर नोड्स जे आहेत ते इथं इम्पॉर्टंट राहतात. अँड ॲट द एंड ऑब्झर्वेबिलिटी कम्स इन टू द पिक्चर फॉर मॉनिटरिंग अँड लॉगिंग पर्पज फॉर युअर ॲप्लिकेशन. यामध्ये आपल्या ॲप्लिकेशनला मॉनिटर केलं जातं युजिंग लॉगिंग आणि अलर्ट्सने, जेव्हा तुमचा ॲप्लिकेशन असतो प्रोडक्शनवरती. आणि हा जो आहे हा सिंपल फ्लो जर लक्षात ठेवला तर तुम्ही कोणत्याही सिस्टम डिझाइन इंटरव्ह्यूमध्ये इझिली तुम्ही क्वेश्चनला हँडल करू शकताय. तर हा सिंपल फ्लो लक्षात ठेवल्यानंतर प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये लाईक मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर किंवा मोनोलिथिक आर्किटेक्चरमध्ये एखादी रिक्वेस्ट आहे ती कोणत्या फ्लोला फॉलो करते, तो जो फ्लो लक्षात ठेवला तर क्वेश्चनला टॅकल करणं इझी राहील.